संपूर्ण राज्य पिंजून काढणारे उद्धव ठाकरे आपल्या विजयाचा आनंद साजरा करताना तर शिवसेनेमध्ये आपण सुप्रीमो हे उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे। अरविंद सावंत आता उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आले। शिवसेना आणि ठाकरे गटाला राज्यामध्ये 10 जागांवर मोठं यश मिळालेलं आहे। सर्वात आधी हा विजयाचा पेढा उद्धव ठाकरे यांनी खाल्लेला आहे। 18 पैकी 5 खासदार फक्त उद्धव ठाकरे यांच्या सोबत या ठिकाणी राहिले होते आणि आता त्यांनी 10 पर्यंत मजल या ठिकाणी मारलेली आहे। तर शिंदेच्या शिवसेनेला 6 जागांवर यश मिळालं। महाराष्ट्रात आणि पक्षाचं नाव सोबत नसताना सुद्धा ठाकरे गटानं ही मजल मारली आहे। त्यानंतर मुंबईच्या 4 जागांवर ठाकरेंनी वर्चस्व मिळवलं आणि त्याचा आनंद मातोश्रीवर या ठिकाणी साजरा केला जातो। संपूर्ण महाराष्ट्र यावेळी उद्धव ठाकरे यांनी पिंजून काढलेला। संपूर्ण महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांनी पिंजून काढलेल्या कित्येक ठिकाणी त्यांनी सभाही घेतलेल्या आहेत आणि महाराष्ट्रात त्याचा निकालही समोर आलेला आहे। शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला 10 जागा आलेल्या आहेत तर शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला फक्त 6 जागा आलेल्या आहेत। उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजपचा धुव्वा उडालेला आहे। नाशिक, दिंडोरी, धुळे, नंदुरबार, नगर, शिर्डीमध्ये महायुती पराभूत झालेली आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये 8 पैकी 6 जागांवर तर उत्तर महाराष्ट्रात भाजपचा पूर्ण धुव्वा। नाशिक, दिंडोरी, धुळे, नंदुरबार, नगर, शिर्डीत महायुती सपशेल पराभूत झालेली आहे। 8 पैकी 6 ठिकाणी महाविकास आघाडीचा विजय झालेला आहे। तर ही मातोश्रीवरची दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत। उद्धव ठाकरे यांनी विजयी उमेदवारांचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे, त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। अनेक कार्यकर्ते सध्या मातोश्रीवर जमलेले आहेत। थोड्याच वेळात त्यांची पत्रकार परिषद देखील होणार आहे। विजयी पत्रकार परिषद त्यांनी आधी म्हटलेलं की निकाल लागल्यानंतर मी विजयी पत्रकार परिषद घेईन, त्याचप्रमाणे आता उद्धव ठाकरे कोणाकोणावर तोफ टाकतात हे आपल्याला थोड्याच वेळात कळणार आहे। तर भाजपची घोडदौड महाराष्ट्रानं रोखली अशी प्रतिक्रिया काही वेळापूर्वीच शरद पवार यांनी दिली होती। तर बीडमधून पंकजा मुंडेंचं लीड पुन्हा एकदा घटलेलं आहे। पंकजा मुंडे बीडमधून 7508 मतांनी आता सध्या आघाडीवर आहेत। 21वी फेरी आता सध्या सुरू आहे। पंकजा मुंडे, बजरंग सोनवणे यांच्यामध्ये चुरशीची लढत सुरू आहे। तर बजरंग सोनवणे यांनी 21व्या फेरीची पुन्हा एकदा मतमोजणी करा अशी मागणी देखील केलेली आहे। पंकजा मुंडे यांची लीड जी आहे ती आता घटत चाललेली आहे। बीडमधून पंकजा मुंडे यांची लीड घटलेली आहे। तर पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये अजूनही काटेकी टक्कर सुरू आहे।